गणपती उत्सव असोत किंवा इतर कुठलेही धार्मिक सण, निर्माल्य हा त्याचा महत्वाचा घटक आहे आणि लोकांच्या भावना यासोबत जुडलेल्या असतात। मग अनेकांच्या मनात हा प्रश्न पडत असेल की या निर्माल्याचं शेवटी काय होतं। अनेक लोक पूजेनंतर त्या निर्माल्याला नदी तलावात फेकून देतात आणि त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन रोग पसरतात आणि याचे दुष्परिणाम सामान्य जनांनाच भोगावे लागतात। म्हणून विसर्जनादरम्यान निर्माल्य नदी तलावात न फेकता त्याला निर्माल्य कलशामध्येच टाकावे। आपल्या नागपूर शहरात वर्षातून शेकडो टन निर्माल्य निघतं। म्हणूनच महानगरपालिका नागपूर यांनी निर्माल्य रथ तयार केले, जे शहरातील निर्माल्य गोळा करून खत निर्मितीसाठी घेऊन जाते। निर्माल्याचा कचरा हा पूर्णपणे नैसर्गिक असतो आणि त्याचा पुनर्वापर व्हावा याकरिता त्याचे विघटन आणि वर्गीकरण करून गांडूळ खताची निर्मिती केली जाते। ज्याचा वापर उद्यानात तसेच शेतीसाठी सुद्धा केले जाते। म्हणजे जे वेस्ट आहे त्याची सुद्धा किंमत आहे, क्योंकि वेस्ट की वैल्यू है हमें। नागपूर महानगरपालिका नागपूर तर्फे जनहितार्थ प्रसारित।